काही दिवसापूर्वी समाज माध्यमावर विजय वाहुळ आणि RSS संघटना या कार्यकर्त्यांची जी शाब्दिक चकमक झाली होती त्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालेला आहे, देशभर व्हायरल झालेला आहे। त्याच्यावर लोकांच्या प्रतिक्रिया सुद्धा भरपूर आलेल्या आहेत। प्रकरण हा होता की गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग जो पॉलिटेक्निक कॉलेज आहे उस्मानपुरात त्याच्या प्रवेशद्वारावर RSS द्वारे सदस्य नोंदणीची मोहीम सुरू होती। विजय वाहुळ यांनी ती मोहीम बघितली आणि शैक्षणिक क्षेत्रात अशा प्रकारची मोहीम न घेण्याचे त्यांनी तिकडे आवाहन केले। थोडीफार त्यांच्याशी शाब्दिक चकमक झाली, त्यावेळेसच पोलिसांनी विजय वाहुळ यांच्यावर गुन्हा नोंदवला आणि त्या गुन्हा नोंदवल्यानंतर पुढची वाटचाल कशी असणार आहे याच्यावर आंबेडकरवादी चळवळची जी विचारवंत आहेत, जे लोक आहेत, जे नेते आहेत, त्या सर्व पक्षातील लोक एकत्र येऊन आज सुभेदारी विश्रामगृह येथे बसून त्यांनी एक निर्णय घेतला की ते उद्या CP ऑफिसमध्ये जाऊन पोलीस आयुक्तांना भेटणार आहे आणि पोलीस आयुक्तांना भेटून ते विजय वाहुळ यांच्यावर झालेल्या गुन्ह्याची चर्चा करणार आहे आणि जर का त्या चर्चेला यश मिळालं नाही तर ते नंतर पुढची वाटचाल असेल ती ठरवणार। तेव्हा विजय वाहुळ यांनी सुद्धा त्यांच्याशी संवाद साधला। मागील 3-4 दिवस अगोदर काही ध्वनिफीत आणि चित्रफीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून RSS जॉईन कॅम्पेन करा बाबा त्यांना, अशा पद्धतीचा कार्यक्रम चालू होता। आपल्या काही भीम सैनिकांनी पहिल्या दिवशी त्यांना जाऊन सांगितलं की या पद्धतीचे कार्यक्रम तुम्ही या ठिकाणी घेऊ नका। तो व्हिडिओ प्रसिद्धी माध्यमांवरती व्हायरल झाला। त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी उस्मानपुरा जे ज्युरिडिक्शन आहे त्या ठिकाणी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या बाहेर जॉईन RSS नावाचं कॅम्पेनिंग त्या ठिकाणी चालू होतं। एक भारताचा सजग नागरिक या नात्याने मी त्या ठिकाणी जात असताना मी ते सगळं बघितलं आणि त्यांना जाऊन सांगितलं की हे जे काही तुमचा धार्मिक अजेंडा आहे तो तुम्ही कुठल्याही प्रकारे कुठलीही शैक्षणिक संस्था असेल त्या ठिकाणी तुम्ही तो रेटू नका। धर्माचा विषय नाही, त्या ठिकाणी बुद्धिस्ट असतील, हिंदू बांधव असतील, मुस्लिम असतील, शीख ईसाई कोणताही धर्म असो, शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी जर तुम्ही त्या ठिकाणी जाल तर त्या लेकरांच्या डोक्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन डेव्हलप न होता धर्माच्या ते नादी लागतील। आणि मी विशेष उल्लेख केला की त्या ठिकाणी कुठलाही धर्म असो, आज तुम्ही या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं बॅनर लावून हे कार्यक्रम राबवत आहे, उद्या मुस्लिम बांधव येतील, तबलिगी जमात म्हणा किंवा दारुल सलामच्या माध्यमातून ते वेगळे बॅनर लावून त्यांच्या जॉईनिंग कॅम्पेनिंग चालवतील, ख्रिश्चन मिशनरीजवाले येतील, यदा कदाचित आंबेडकरी चळवळीतील काही भीम सैनिक भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून त्या ठिकाणी बॅनर लावतील। तर या ठिकाणी तुम्हाला धर्माचे अड्डे तयार करायचे आहेत का? ते कार्यकर्ते त्यांना ट्रेनिंग दिलेली असती, अतिशय शांतपणे असं उभं राहणं, ते ऐकून घेणं आणि भीमसैनिकामध्ये नॅचरल आक्रमकता असल्या कारणाने ती आपली दिसून येते। तर मी त्यांना सांगत असताना त्यांचं म्हणणं होतं की हे देशभक्तीचं कार्य आहे। त्यांना म्हटलं तुमच्या ज्या संघटनेचा जो बेस आहे तो रिलिजियस बेस आहे, तो धार्मिक बेस आहे। तुमच्याकडं पॉलिटिकल संघटना म्हणून ABVP आणि भारतीय जनता युवा मोर्चा सारख्या संघटना आहेत ज्या विद्यापीठात जातात, शैक्षणिक क्षेत्रात जातात, तुमचा अजेंडा सांगतात। परंतु तुमची ही जी काही संघटना आहे RSS ही रजिस्टर्ड संघटना नाही, हिचा धर्माचा बेस असल्या कारणानं कुठंतरी या मुलांच्या मनामध्ये त्या बाबतीमध्ये विष पेरल्या जाईल, धर्म कुठलाही असो। तर तुम्ही या ठिकाणी ते करू नका। परंतु ते लोक ऐकायच्या मानसिकतेमध्ये त्या ठिकाणी नव्हते। मग त्यांना सांगत असताना तो अतिशय शांतपणाने जेव्हा ते ऐकायला लागले आणि मग त्यांनी आरेरावी सुरू केली का कसला आलं, तुम्ही धर्माचा अजेंडा करू नका, हे नका करू, ते नका करू। मग मी त्यांना सांगितलं की तुम्ही 1 मिनिटामध्ये उचला आणि तर आंबेडकरी चळवळीचा दणका तुम्हाला या ठिकाणी आम्हाला द्यावा लागेल। जसं भारतीय संविधान तुम्हाला तुमचे अधिकार देतं तसंही चुकीचं घडत असताना एक आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता म्हणून मला सुद्धा तो अधिकार देतो की मी तो कार्यक्रम रोखायला पाहिजे। त्या ठिकाणी मी शिवीगाळ केली नाही, त्या ठिकाणी मी कुणालाही मारण्याच्या धमक्या दिल्या नाही, कुठलेही आक्षेपार्ह विधान मी त्या ठिकाणी केलेलं नाही। मग त्यानंतर भाऊ हा व्हिडिओ जेव्हा आपण प्रसिद्धी माध्यमांवरती तो टाकला गेला, तो देशभर व्हायरल झाला, पूर्ण संबंध देशामध्ये त्याला करोडोमध्ये व्ह्यूज आले। आता यांचा प्रॉब्लेम असा झाला की पहिल्या दिवशी ज्यावेळेस राहुल मकासरे हे त्या ठिकाणी गेले तो कार्यक्रम थांबवला गेला नव्हता, परंतु तो कार्यक्रम मी थांबवला, त्यामुळे यांच्या बुडाला आग लागली, यांना मिरच्या लागल्या आणि यांच्या IT सेलनं जे यांचे ट्रोलर्स आहेत माझ्या व्हिडिओला मॅनिप्युलेट केलं, माझ्या व्हिडिओमध्ये ते मॉर्फ केलं आणि मी विशिष्ट एका धर्माचा विरोधक आहे म्हणून यांना यांचे जेवढाही यांच्या मात्र संघटनेसहित त्यांच्या छोट्या मोठ्या ज्याही धार्मिक संघटना आहे त्याच्यावरती मला समाजकंटक म्हणून या ठिकाणी घोषित करण्यात आलं।
आणि ते घोषित केल्याच्या नंतर आज जर पोलीस आयुक्त साहेबांनी किंवा पोलीस प्रशासनाने जर माझे मोबाईल जर या ठिकाणी तपासला तर त्याच्यामध्ये मेसेंजरमध्ये मला अनेक प्रकारच्या धमक्या आलेल्या आहेत, वेगवेगळ्या पद्धतीची मला थ्रेटनिंग झालेली आहे, पण तरी सुद्धा आम्ही कुणीही तक्रार केली नाही. चला ठीक आहे, ट्रोलर्स आहेत ते, या देशामध्ये अनेकांना त्यांनी ट्रोल केलेलं आहे, मी तो सोडून दिला. आणि त्या दिवशी सुद्धा कॅम्पेनिंग बंद ज्यावेळेस ते पाडलं, ते पाडल्याच्या नंतर पोलीस स्टेशनला गेल्याच्या नंतर अतुल येरमे साहेबांनी मला विचारलं की भाऊ असं ते जे काही झालं आता पुढे काही करायचंय का. तर मी त्यांना स्पष्ट सांगितलं, हे विद्यार्थी आहेत, विद्यार्थी दशेमध्ये यांच्यावरती गुन्हे दाखल होऊ नये, यांना भवितव्य आहे, यांना करिअर आहे. आम्ही कुठल्याही प्रकारची तक्रार न देता त्या ठिकाणाहून आम्ही निघून गेलो. ते निघून गेल्याच्या नंतर जेव्हा प्रसिद्धी माध्यमांवरती सगळे व्हिडिओ व्हायरल झाले, ते व्हायरल झाल्याच्या नंतर पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी मला संपर्क साधला, म्हणे असं ते झालेलं आहे. म्हटलं भारतीय संविधानानं मला बोलण्याचा अधिकार दिलेला आहे, तो मी व्यक्त झालेलो आहे. आणि रिलिजियस थिंक मी त्या ठिकाणी मी कुठेही बोललेलो नाही. यांच्या सोशल मीडिया हँडलिंगवरनं यांनी सांगितलं की तू ज्या बाबासाहेबांच्या आम्हाला हे सांगतोय, उदाहरणं देतोय, तेच बाबासाहेब आम्हाला आर्टिकल 25 नुसार आमच्या धार्मिक मुक्त प्रकटीकरणाचा अधिकार देतं, परंतु तो तुम्ही घरी करायला पाहिजे. त्या शैक्षणिक संस्थांमध्ये हजारो विद्यार्थी शिकतात, हजारो विद्यार्थ्यांमध्ये ते वेगवेगळ्या जातीचे आहेत, वेगवेगळ्या धर्माचे आहेत. त्या ठिकाणी जर एखाद्या विद्यार्थ्याला तुम्ही एखाद्या विशिष्ट धर्माबद्दल जर सांगितलं आणि त्याचं जर ब्रेन वॉश झालं तर ते ब्रेन वॉश झाल्याच्या नंतर तो मधी जाणार, तो मधी जाऊन त्याच्या विचाराचे 100 लोक तयार करणार आणि ते नंतर लोक तुम्ही फूड सोल्जर म्हणून त्या लोकांना पोरांना वापरणार. ते भारताच्या विद्यार्थ्यांचं जे काही भवितव्य आहे ते अंधारात येत आहे कुठेतरी. म्हणून माझा तो रोखण्याचा तो प्रकार मी त्या ठिकाणी केला की कुठलीही धार्मिक प्रवृत्ती शैक्षणिक क्षेत्रामध्ये जाऊ नये. बाबासाहेब आंबेडकरांनी जर तुम्हाला तुमच्या धर्माचा प्रचार प्रसार करण्याचा अधिकार दिलेला आहे तर तो तुम्ही तुमच्या घरी करावा. तुमचे पारंपरिक देवा आहेत, तुमचे मुस्लिम बांधव ज्यांची हे करतात, नमाज अदा करतात, बुद्धिस्ट बांधव जे आहेत, आम्ही आमच्या वंदना घेतो, त्या आम्ही घरी घ्यायला पाहिजे. रिलिजियस कुठल्याही गोष्टी या शैक्षणिक क्षेत्रात येऊ नये. अतिशय प्रांजळ भूमिका मी या ठिकाणी मांडल्याच्या नंतर सुद्धा त्यांना जे करायचं होतं त्यांनी तेच केलेलं आहे. या देशाला धर्माचा अड्डा बनवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. अनेक तरुणांचे ब्रेन वॉश करणं, त्यांना नंतर त्या ठिकाणी वापरून करून घेणं. परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा एकदा मी सांगतो, जे काही मुलं आहेत त्यांच्या आईवडिलांना विचारा, ते आईवडील काबाड कष्ट करतात, आईवडील आपल्या लेकरांना शिक्षण घेण्याकरिता महाविद्यालयामध्ये पाठवतात आणि तेच पोरं जर उद्या रिलिजियस होऊन जर काही बरं वाईट त्यांचं घडलं तर कुटुंब त्यांचे बर्बाद होणार आहे. या RSS वाल्यांचे कुटुंब बर्बाद होणार नाही. हा अजेंडा रेटणारी किंवा या लोकांच्या डोक्यामध्ये, पोरांच्या डोक्यामध्ये ही घाण भरणारी जी यंत्रणा आहेत, ह्या लोकांचे मुलं जे आहेत, बहुजनांचे मुलं जे असतात ते कस्टडीमध्ये असतात आणि ही यंत्रणा राबवणाऱ्यांची मुलं या स्टडीमध्ये असतात. सिलिकॉन व्हॅली सारख्या ठिकाणी हे शिक्षण घेतात. आंबेडकरी चळवळ जी आहे ती मानवतावादी चळवळ आहे, देशाचं हित जपणारी चळवळ आहे. ती भूमिका आम्ही समोर घेऊन चालतो. पोलीस प्रशासनाचे ज्यावेळेस मला फोन आले त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की आंबेडकरी चळवळीच्या वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून ही बैठक कॉल केलेली आहे. उपद्रव माजवणारे आम्ही लोक नाहीत. 2 दिवसावरती सण आलेला आहे. धर्म कोणता जरी असला आम्हाला त्याचं महत्त्व कळतं. त्याच्यामुळं जी काही भूमिका घेणार आहेत ती वरिष्ठ मंडळी घेणार आहेत. ती भूमिका माझी नाही. मी माझी भूमिका प्रसिद्धी माध्यमांवरती मांडलेली आहे. आंबेडकरी चळवळ कुठल्याही धर्माच्या, कुठल्याही जातीच्या विरोधात नाही. आम्ही डिकास्टेड लोक आहोत, निधर्मी लोक आहोत, भारताच्या संविधानाला मानणारे लोक आहोत. हा सगळा प्रकार त्या ठिकाणी घडला. आज या बैठकीला सगळे लोक तुम्ही आलेला आहात. मला वरिष्ठांनी सांगितलं की जे काही घडलं असेल ते तुम्ही तुझे जे असेल तू त्या ठिकाणी मांडावं, म्हणून हे मांडलं. आता वरिष्ठांनी तो निर्णय घ्यावा. आणि तुमचा स्टँड काय अरेस्ट? हा राहिला आता तो प्रश्न, माझ्यावरती जे काही गुन्हे दाखल झाले ती FIR माझ्यापर्यंत आलेली नाहीये अजून, मी ते बघितलेले नाहीये. गुन्हे जे काही दाखल झालेले असेल, आंबेडकरी चळवळीच्या नेत्यांच्या जे काही माझ्याबद्दलचा जो काही त्यांचा विश्वास आहे, तर मी त्याच्या आधारे तुम्हाला सांगू इच्छितो या माध्यमातून की मी या ठिकाणी जामीन घेणार नाही. पोलीस प्रशासनाला वरिष्ठ मंडळी भेटतील आणि आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते आणि तुम्ही सहकारी जे काही ठरवाल. आणि पुन्हा या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो, कुठेही उपद्रव आंबेडकरी चळवळ माजवत नाही. आंबेडकरी कार्यकर्ते जे तरुण आहेत ते लोकशाहीला मानणारे आहेत. एवढंच बोलतो, थांबतो. धन्यवाद. जय भीम. आणि तुम्ही माझ्या पाठीशी उभा राहिलात त्याच्याबद्दल तुमच्याबद्दल मी कृतज्ञ आहे. धन्यवाद. काल 10 तारखेला विजय वाहुळ यांच्या संबंधानं कॉलेजच्या प्रेमासेसमध्ये जी काही घटना घडली त्या घटनेला अनुसरून पोलिसांच्या वतीने विजय वाहुळ आणि ते राहुल मकासरेवरती गुन्हा दाखल करण्यात आला. वास्तविक एक सजग नागरिक या नात्यानं, कायद्याला संविधानाला मानणारा कार्यकर्ता या नात्यानं त्या परिसरात चाललेलं जे काही अवैधानिक काम होतं
बेकायदेशीर कृत्य संघाचे कार्यकर्ते करत होते, त्याला प्रतिबंध करण्याचं काम विजय वावळे यांनी केलेलं आहे. वास्तविक ही सन्मानाची आणि चांगली बाब असताना त्या ठिकाणी विजय वावळेनं स्वतःहून पोलिसांना बोलवलेलं असताना पोलीस त्यांना अटक करते, हे खरं तर आश्चर्याची बाब आहे. त्या ठिकाणी जे काही घडलं त्याचा व्हिडिओ, त्याची चित्रफीत संपूर्ण महाराष्ट्रात देशामध्ये गाजलेली. त्याच्यामध्ये कुठेही अशा पद्धतीचं वर्तन, जातीय तेढ निर्माण करणारा, धार्मिक तेढ निर्माण करणारा असं काही नसताना त्याच्या व्हिडिओला थोडं मॉडिफाय करून एक वेगळ्या पद्धतीचा मेसेज देऊन विजय वावळेला जातीवादी आणि धर्मवादी ठरवण्याचा जो काही प्रकार केला हा अत्यंत निंदनीय आहे. या करण्यामागं पोलिसांचा जरी हात असला तरी पोलिसांना पाठबळ देणारं जे काही शासन आहे, संघप्रणित बीजेपीचं जे काही सरकार आहे, त्या गृहमंत्री असलेले, मुख्यमंत्री असलेले फडणवीस साहेबांनी जाणीवपूर्वक या पद्धतीनं त्यांना पोलिसांना आदेशित केलेलं आहे. पोलीस हे काय चांगल्या कामाचे चाकर आहेत, सरकारी नोकर आहेत. त्याच्यामुळं शासनाच्या सरकारच्या विरोधामध्ये, मंत्र्याच्या विरोधात जाऊन ते काही काम करू शकत नाही. परंतु इथले जे CP आहेत, पवार साहेब, त्यांनी अनेक कार्यक्रमामध्ये, अनेक घटनामध्ये चळवळीला मदत करण्याचं काम केलेलं आहे. उद्या त्यांनी आम्हाला वेळ दिलेली आहे आणि या प्रकरणाच्या संदर्भात आम्ही उद्या जाऊन सविस्तरपणे CP साहेबांसोबत चर्चा करू. समाधानकारक तोडगा निघेल अशी एक आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. यदा कदाचित या संबंधाने जर सन्मानजनक चर्चा होऊ नाही शकली तर भविष्यात आम्ही सारे कार्यकर्ते एकत्रित मिळून याच्या संबंधाने एक व्यापक असं आंदोलन कसं उभं करता येईल. आंदोलनाचं स्वरूप काय असणार? नाही, आता ते नंतरची गोष्ट, बैठकीमध्ये ते ठरलं जाईल. आंदोलन अधिकाधिक व्यापक आणि विद्रोही असेल, आक्रमक असेल एवढं मात्र सांगतो. जनतेला काय आव्हान? जनतेला एवढं सांगतो की या निमित्तानं आपण सर्वांनी, आता सणाचे दिवस आहेत, शांततेचं आव्हान सर्वांनी बाळगावं. आम्ही धर्मवादी नाही, आम्ही प्रत्येक धर्माच्या त्यांच्या सण उत्सवाचा आदर करणारी माणसं आहोत. त्याच्यामुळं हा संपूर्ण कालावधी गेल्याच्या नंतर शांततेच्या पद्धतीनं आम्ही बैठक वगैरे घेऊ आणि नंतरची प्रक्रिया काय करायची ते नंतर ठरवू. अशाच बातम्यांसाठी बघत रहा टाइम विटनेस. मी सय्यद सैफ.